नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज मध्यरात्रीला राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 9 जून रोजी वादळी वारे विजांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया आज मध्यरात्रीला किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त आहे. रत्नागिरीमध्ये मात्र आज मध्यरात्रीला जोरदार पाऊस देखील रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी मध्यरात्रीला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज मध्यरात्रीला आहे. गोरेगाव तसेच रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात. मुंबईकडे देखील आज मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे, उल्हासनगर मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे. पालघरमध्ये देखील हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये नाशिकमध्ये पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तर पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान. वाडीवरती, मुंडेगाव, इगतपुरी तसेच आंबेवाडी, वशाला, सम्रड हा जो काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला अकोला जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर तसेच पातूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता असून वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मंगळूरपेर, वाशिम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीला वाशिम आणि अकोलाकडे पावसाची शक्यता जास्त आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच आज मध्यरात्रीला आपल्याला यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज मध्यरात्रीला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, नेर, बाबुळगाव, फलेगाव हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मध्यरात्रीला अमरावती जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तसेच वाशिम जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीला वाशिम आणि हिंगोलीच्या काही परिसरामध्ये, अकोला, अमरावतीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे बुलढाणा जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये लोणार, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा हा जो काही परिसर आहे, देऊळगाव, माही या परिसरामध्ये देखील आज मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे हा जो काही परिसर आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, तर इकडे जर बघितलं मध्यरात्रीला तर नागपूर जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये ढगाळ होऊन राहील. पावसाची शक्यता भंडारा आणि गोंदियाकडे आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते. गोंदिया जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं आज मध्यरात्रीला तर इकडे बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. बीड, जालना, बीड या ठिकाणी मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतो. नांदेड जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे मध्यरात्रीला. एकंदरीत जर बघितलं तर मध्यरात्रीला आपल्याला किनारपट्टीचा परिसर तसंच नाशिक आणि इकडे विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता मध्यरात्रीला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 9 तारखेला होणाऱ्या पावसाचा आढावा. तर 9 तारखेला सकाळचे जर वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला जास्त ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता देखील बऱ्याच भागामध्ये आहे. हलक्या स्वरूपात राहील. मात्र जोरदार पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली तसंच रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. आणि विदर्भात देखील नागपूर जिल्ह्याकडे, नागपूर, भंडारा, गोंदियाकडे पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर, मौदा, रामटेक, भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय या ठिकाणी. तर दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. दुपारच्या वातावरणामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक, सिन्नर, निमगाव, सिन्नर, वावी, जवळकी, मंजूर तसेच देवगाव, माळसाकुरे, नागपूर हा जो काही परिसर आहे, शिन्नर, पांढुर्ली, डुबेर या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे देखील हा जो काही परिसर आहे, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये. राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर, घारगाव, आळकुटी, पारनेर, सुपे हा जो सर्व परिसर आहे, राहू, दौंड, श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे.
तर या ठिकाणी जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो मित्रांनो. अहिल्यानगरमध्ये पाथर्डी, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे या परिसरामध्ये जर बघितलं तर पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरकडे देखील पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, मुसळधार पाऊस पुढील 24 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तो म्हणजे किनारपट्टीचा परिसर हा जो काही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितला या परिसरामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, राजापूर, तसेच रत्नागिरीकडे रत्नागिरी, नेरवा, पूर्व परिसर या ठिकाणी बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये आणि सोलापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारामध्ये जर बघितलं मेदा, वसतपोट, सौराट, कोरेगाव, रहमतपूर, अंध हा जो काही परिसर आहे, वडूज, कठाव या परिसरामध्ये, तसंच पंढरपूर, माहुळ, सोलापूर, सांगोले, तसेच पंढरपूर, पिलीव आणि इचलगाव, सोलापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अक्कलकोटकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. तर दुपारनंतर हा पाऊस आहे. आणि सांगलीकडे जर बघितलं तर सांगली, कुरंदवाड, कुडाची, अथनी, तासगाव, कुची, नागाज, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, इस्लामपूर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. गगनबावडा, राधानगरीकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील 24 तासामध्ये, म्हणजेच 9 जून रोजी. लातूरकडे हा जो काही परिसर आहे लातूरचा, लातूर, धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवकडे जर बघितलं उद्याचे वातावरण पुढील 24 तासाचे म्हणजेच 9 जूनचे, तर पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढतोय मित्रांनो. या ठिकाणी धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवचा जवळपास संपूर्ण परिसर हा जो काही आहे, कळंब, मासा, तारखेडभूम, येडशीपेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी वाढतोय दक्षिण महाराष्ट्रामध्ये. तसेच लातूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता. लातूर, औसा, निलंगा, शोणतपाल, उदगीर हा जो सर्व परिसर आहे, भालकी, औरदा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. भोकरपेठ, उमरी, धर्माबाद या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. उमरखेड, हिंगोली या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, हा जो काही परिसर आहे तर मालेगाव, मनमाड, येवला, तलवड, वैजापूर या ठिकाणी नाशिकचा काही परिसर आहे, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. तर विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुढील 24 तासामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय. जोरदार पाऊस होण्याची शक्यता दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे पुढील 24 तासामध्ये, म्हणजेच 9 जून रोजी. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. आज मध्यरात्रीला देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सविस्तर सांगू. चला तर भेटू पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.